जय हिंद माझ्या भरती करणाऱ्या वागानो. आजचा व्हिडिओ हा मुंबई उच्च न्यायालय 2025 या भरतीबाबतचा असेल. आता आपण बघितलं असेल की 15 डिसेंबर 2025 पासून या भरती प्रक्रियेची सुरुवात झाली, आवेदन अर्जाची सुरुवात झाली आणि याची शेवटची तारीख आहे 5 जानेवारी 2026. आता याच्यामध्ये कोणती कोणती पदं आहेत आणि कशा कशा पद्धतीने भरणार आहेत, याचं स्वरूप काय आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेल. पहिल्यांदा मी शिपाई आणि हमाल म्हणजे शिपाई हमाल या पदाबाबत बोलेल. एकूण पदे 887 एकूण पदे आहेत आणि त्याची पात्रता फक्त 7वी पास आहे. म्हणजे 7वी पास असलेल्या उमेदवारासाठी शिपाई आणि हमाल या पदासाठी अर्ज भरता येईल आणि त्याची वयाची मर्यादा असेल 18 ते 38 वर्ष. म्हणजे 18 ते 38 या वर्षामध्ये जे उमेदवार येतात त्यांनी शिपाई हमाल या पदासाठी अर्ज करावा. परंतु या भरतीमध्ये कोणतेही सामाजिक समांतर आरक्षण नाहीये. म्हणजे जी पदं आहेत, ज्या मुलांना ज्या उमेदवारांना मार्क्स पडतील त्याच पद्धतीने त्यांची निवड प्रक्रिया केली जाईल. म्हणजे कुठल्याही सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही. आता ह्या पदाचं स्वरूप काय असेल? लेखी तुमची 30 गुणांची असेल, त्याच्यानंतर विशेष अर्हता 10 गुणांची असेल आणि मुलाखत तुमची 10 गुणांची असेल. आणि लेखी स्वरूप कसं असेल तर लेखीमध्ये कुठले कुठले विषय असेल तर पहिला विषय असेल सामान्य ज्ञान, दुसरा असेल मराठी आणि तिसरा असेल गणित. आणि ही सदर अभ्यासक्रम फक्त 7वी पास वरती आहे. म्हणजे 7वी पासाचा जो 7वी पर्यंतचा जो सिलेबस आहे, हा सिलेबस तुम्हाला या विभागासाठी असेल. आणि दुसरा विभाग असेल वाहन चालक. वाहन चालक याची एकूण पदं 37 आहेत आणि या पदासाठी पण पात्रता 10वी पास असावी, परंतु वाहन चालकाचा तुमच्याकडे परवाना असावा. आणि या पदासाठी वयाची मर्यादा तुमची 21 ते 38 या वर्षापर्यंत असेल. आणि याही पदासाठी कोणताही सामाजिक व समांतर आरक्षण तुम्हाला नसणार आहे. म्हणजे कुठल्याही समांतर आरक्षणाचा तुम्हाला फायदा घेता येणार नाही. आणि याचं स्वरूप कसं असेल या पदाचं तर याची लेखी 20 गुणांची असेल, पूर्वानुभव तुमचा 10 गुणांचा असेल आणि तुमचा मोटार वाहन परीक्षा 10 गुणांची असेल. म्हणजे एकूण 50 गुणांची तुमची हिची पूर्णपणे स्वरूप असेल. त्याच्यानंतर तर तिसरं पद असेल लिपिक. लिपिकसाठी एकूण 1331 पदं आहेत आणि या पदासाठी पात्रता पदवी असावा म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण असावे, प्लस तुमचं टायपिंग असावं आणि टायपिंग तुमचं 2 विषयामध्ये असावे, मराठी आणि इंग्रजी, आणि प्लस तुमची MSIT असावी. तर या पदासाठी लेखी तुमची 90 गुणांची होईल, टायपिंग तुमचं 20 गुणांचं होईल आणि मुलाखत तुमची 40 गुणांची होऊन म्हणजे टोटल 150 गुणांची तुमची ही या पदासाठी तुमची चाचणी होईल. आणि लेखीचं स्वरूप असेल मराठी तुम्हाला 10 गुणांसाठी असेल, इंग्रजी 20 गुणांसाठी असेल, सामान्य ज्ञान 10 गुणांसाठी असेल, बुद्धिमत्ता 20 गुणांची असेल, गणित 20 गुणांसाठी असेल आणि कम्प्युटर तुम्हाला 10 गुणांसाठी असेल. म्हणजे एकूण जर बघितलं आपण तर विविध पदं आहेत आणि विविध पदासाठी विविध पात्रता आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाईटवरती जावा आणि पूर्णपणे माहिती घ्या. आणि कुणाला काही अडचण असेल तर 100% कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, भेटूया लवकर.